नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मराठी या विषयासंदर्भातील महत्त्वाची 30 प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 31 ते 30 हे प्रश्न आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत, त्यामुळे आपण 31वा प्रश्न घेतलेला आहे। अधुरकी शब्दाची जात ओळखा, त्याचे बोलणे मनाला लागलेसे आहे। बघा, आपल्याला शब्दाची जात ओळखायची, बोलणे या शब्दाची। बघा, बोलणे या शब्दामध्ये बोल हा काय आहे? धातू आहे, म्हणून त्याचे बोलणे मनाला लागलेसे आहे। बोल हा धातू असल्यामुळे काय आहे? हे धातू साधित नाम आहे। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 32 दृष्टी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा। बघा, दृष्टी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा। बघा, आपण एकवचनात सुद्धा दृष्टी म्हणतो आणि अनेक वचनात सुद्धा काय म्हणतो? दृष्टी असंच म्हणतो। म्हणजेच दृष्टी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप काय आहे? दृष्टीच आहे। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? बघा, स्त्रीलिंगी नामापूर्वी ती शब्द लागतो। बघा, ती हा प्रत्यय ज्या नामापूर्वी लागतो त्याला स्त्रीलिंगी म्हणतात। आता पुस्तक, पुस्तक हे काय आहे? नपुंसकलिंगी आहे। का तर आपण काय म्हणतो? ते पुस्तक, तर पुस्तक हा शब्द नपुंसकलिंगी आहे। त्याच्यानंतर चित्र, काय म्हणतो? ते चित्र, चित्र हा शब्द काय आहे? नपुंसकलिंगी आहे। आणि तो आड म्हणजेच हे काय आहे? पुल्लिंगी आहे। परंतु विहीर हा शब्द म्हणताना आपण काय म्हणतो? ती विहीर, म्हणजेच याच्यातील स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 विहीर। प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या शब्दात षष्ठी विभक्ती प्रत्यय लागला आहे? बघा, खालीलपैकी कोणत्या शब्दात षष्ठी विभक्ती प्रत्यय लागलेला आहे? तर षष्ठीचे प्रत्यय काय आहेत? प्रथम आपल्याला ते बघावं लागेल। चा, ची, चे हे काय आहे? षष्ठीचे विभक्ती प्रत्यय आहेत। आणि षष्ठीचा कारकार्थ जर विचारला तर तो कोणता आहे? संबंध आहे। तर या शब्दातील देवाचा हा काय आहे? षष्ठी विभक्ती प्रत्यय लागलेला आहे। पर्याय क्रमांक 1 देवाचा। प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? बघा, खूप सारे असे शब्द आहेत मराठी भाषेमध्ये की ज्याचे सामान्य रूप होत नाही। उदाहरणार्थ देव या शब्दाचं सामान्य रूप होत नाही। काही पदार्थवाचक शब्द आहेत की ज्याचं सामान्य रूप होत नाही। तसंच यामध्ये ससा काय म्हणतो आपण? सशा। त्याच्यानंतर भूत, भूता, पान, पाना। परंतु सामान्य रूप न होणारा शब्द काय आहे? वधू या शब्दाचे सामान्य रूप होत नाही। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 36 तुम्ही पत्र वाचाल या वाक्यातील काळ ओळखा। बघा, तुम्ही पत्र वाचाल या वाक्यातील काळ ओळखा। तर या वाक्यातील वाचाल म्हणजे काय आहे? निश्चितच साधा भविष्यकाळ। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते? बघा, संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते? तर विषयी हे काय आहे? संबंधबोधक संबंधवाचक शब्दयोगी अव्यय आहे। पर्याय क्रमांक 1 विषयी। प्रश्न क्रमांक 38 सर्वांना समज दिली जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखा। बघा, सर्वांना समज दिली जाईल खूप परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे। या वाक्याचा प्रयोग ओळखा। तर दिली जाणारी काय आहे? समज आहे। आणि कोणाला दिली जाणार आहे? तर सर्वांना दिली जाणार आहे। म्हणजेच हे वाक्य कर्मकर्तरी प्रयोगाचे आहे। पर्याय क्रमांक 2 कर्मकर्तरी। प्रश्न क्रमांक 39 अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा। बघा, अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा। तर निश्चितच काय म्हणतात की अमेरिका हे दरिद्री राष्ट्र नाही। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 40 अव्यभाव समासाचे उदाहरण सांगा। बघा, अव्यभाव समासाचे उदाहरण सांगा। तर अव्यभाव समासाचे उदाहरण अमरण मरेपर्यंत, पोळपाट, त्याच्यानंतर माता पिता आणि त्रिशंकू हे काय आहेत? दुसऱ्या समासाचे उदाहरण आहेत। परंतु अमरण म्हणजेच मरेपर्यंत हे काय आहे? अव्यभावी समासाचं उदाहरण आहे। पर्याय क्रमांक 4।
प्रश्न क्रमांक 41, घी हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? बघा, घी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर घी हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 कानडी. प्रश्न क्रमांक 42, अर्ज, कसब, खर्च, तमाशा मराठी भाषेने हे शब्द कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहेत? बघा, अर्ज, कसब, खर्च आणि तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहेत? तर मराठी भाषेने हे शब्द फारशी या भाषेकडून काय केलेले आहेत? स्वीकारलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 फारशी. प्रश्न क्रमांक 43, खालील वाक्यातील उद्देश ओळखा. मनोहर अतिशय तन्मयतेने त्याचे पुस्तक वाचत आहे. बघा, खालील वाक्यातील आपल्याला काय ओळखायचे? उद्देश म्हणजेच कर्ता ओळखायचा आहे. मनोहर अतिशय तन्मयतेने त्याचे पुस्तक वाचत आहे. बघा, वाचणारा कोण? मनोहर. म्हणजे जेव्हा आपण वाक्याला कोणने प्रश्न विचारतो, येणारे उत्तर काय असतं? उद्देश असतं म्हणजेच कर्ता असतं. आणि जेव्हा कायने प्रश्न विचारला जातो तर येणारं उत्तर काय असतं? कर्म असतं. बघा, तन्मयतेने वाचणारा कोण? मनोहर. म्हणजेच कोणने प्रश्न विचारला, काय आलं? मनोहर काय आहे? उद्देश. काय वाचत आहे? पुस्तक वाचत आहे. हे काय आहे याच्यातलं? पुस्तक काय आहे? कर्म आहे. म्हणून या वाक्यामध्ये मनोहर हे काय आहे? उद्देश आहे. पर्याय क्रमांक 1 मनोहर. प्रश्न क्रमांक 44, खालील शब्दापैकी एक उपसर्ग घटित शब्द नाही, तो ओळखा. बघा, खालीलपैकी एक शब्द काय नाही? उपसर्ग घटित शब्द नाही. तर तो आपल्याला काय करायचा आहे? ओळखायचा आहे. बघा, उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या पूर्वी जे लागतात त्याला उपसर्ग म्हणतात आणि शब्दाच्या शेवटी जे लागतात त्याला काय म्हणतात? त्यांना प्रत्यय असे म्हणतात. तर यामध्ये बघा, पराभव इथं काय झालेलं आहे? एक उपसर्ग लागलेला आहे. पर हा उपसर्ग लागलेला आहे. संस्कार यामध्ये संस हा उपसर्ग लागलेला आहे. निकोप यामध्ये नि हा उपसर्ग लागलेला आहे. परंतु जनक या शब्दामध्ये उपसर्ग लागलेला नाही. पर्याय क्रमांक 4 जनक. प्रश्न क्रमांक 45, प्रत्यय साधित शब्द ओळखा. बघा, प्रत्यय म्हणजे काय? शब्दाच्या शेवटी जे लागतात त्यांना काय म्हणतात? प्रत्यय म्हणतात. तर प्रत्यय साधित शब्द ओळखा. तर प्रत्यय साधित शब्द कोणता आहे? इक काय लागलेला आहे? इथं प्रत्यय लागलेला आहे. आस्ते वाईक हा शब्द काय आहे? प्रत्यय साधित शब्द आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा. बघा, इथं पण उपसर्ग म्हणजे शब्दाच्या पूर्वी अति हा काय आहे? इथं उपसर्ग आहे. म्हणजेच अतिशय हा शब्द काय आहे? उपसर्ग घटित शब्द आहे. पर्याय क्रमांक 3 अतिशय. प्रश्न क्रमांक 47, घोडा खेळू चला, मोज घडीभर करू चला या वाक्यातील शब्दाचा प्रकार ओळखा. बघा, घोडा खेळू चला, मोज बघा घडीभर करू चला या वाक्यातील शब्दाचा प्रकार ओळखा. बघा, घोडा इथं काय झालेली आहे? या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजेच हा शब्द काय आहे? पूर्ण अभ्यास्त शब्द. जो शब्द पुन्हा जशास तसा येतो त्याला काय म्हणतात? पूर्ण अभ्यास्त म्हणतात. आणि जो शब्द पुन्हा जशास तसा न येता त्यातील एक किंवा दोन अक्षर काय असतात? वेगळी असतात. तेव्हा त्याला काय म्हणतात? अंश अभ्यास्त शब्द असे म्हणतात. तर या वाक्यातील घोडा खेळू चला, मोज घडीभर करू चला शब्दाचा प्रकार कोणता आहे? पूर्ण अभ्यास्त शब्द आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 48, घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शवले या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. बघा, घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शवले या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. बऱ्याच परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा, तर ही शब्दशक्ती कोणती आहे? व्यंजना, जे की त्याला व्यंगार्थ असे सुद्धा म्हणतात. त्याच्यातून जो अर्थ प्रगट होतो त्याला व्यंगार्थ असे म्हणतात. अभिधामधून जो अर्थ व्यक्त होतो त्याला काय म्हणतात? आणि त्याच्यानंतर लक्षणामधून जो अर्थ प्राप्त होतो त्याला लक्षार्थ असे म्हणतात. तर घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शविले या वाक्यातील शब्दशक्ती कोणती आहे? व्यंजना. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 49, पुढील वाक्यातील योग्य पर्याय निवडून ते पूर्ण करा. परीक्षेत पहिला नंबर आल्यानंतर सदानंदचे सर्वांनी. बघा, वाक्य आपल्याला अपूर्ण आहे ते वाक्य काय करायचं आहे? आपल्याला पूर्ण करायचे.
बघा, परीक्षेत पहिला नंबर आल्यानंतर सदानंदांचे सर्वांनी आपण काय म्हणतो, निश्चितच आभार मानले तर येऊ शकत नाही, अभिनंदन केले. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 50. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. बघा, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा हा शब्द बी बऱ्याच परीक्षेत आलेला आहे. बघा, स्थैर्य हा शब्द पर्याय क्रमांक 2 नुसार लिहिला जातो. प्रश्न क्रमांक 51. जो भविष्य सांगतो तो ओळखा. शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द. बघा, जो भविष्य सांगतो त्याला काय म्हणतात, ज्योतिषी असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 ज्योतिषी. प्रश्न क्रमांक 52. कर्तव्य पराडमुख म्हणजे. बघा, कर्तव्य पराडमुख म्हणजे कर्तव्याकडे पाठ फिरवणारा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 53. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. टेंभा मिरवणे. बघा, टेंभा मिरवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर त्याला काय म्हणतात, मोठेपणा सांगणे. एखाद्या गोष्टीबाबत सर्वकडे चर्चा करणे म्हणजेच मोठेपणा सांगणे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 54. त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा, त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर तो विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, त्यालाच आपण ग्राह्य असं म्हणतो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 55. संत रामदासांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे. बघा, संत रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे. भागवत कोणी लिहिलेला आहे, तर संत एकनाथ. अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर. गाथा तुकाराम महाराज. मनाचे श्लोक हे काय झालेले आहेत, समर्थ रामदासांनी लिहिलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 मनाचे श्लोक. प्रश्न क्रमांक 56. भारतातील राजकीय आखाड्यात दुर्दैव आहे असे मत का व्यक्त करण्यात आले आहे. बघा, भारतातील राजकीय आखाड्यात दुर्दैव आहे असे मत का व्यक्त करण्यात आले आहे. ऑप्शन 1. त्यामुळे शस्त्रासाठी परकीय देशावर अवलंबून राहावे लागते. हे काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे काय आहे, चूक आहे. त्याच्यानंतर त्यांचा युद्धनीतीवर विपरीत परिणाम होतो. हे बरोबर आहे. त्याच्यानंतर लोकशाहीमुळे निर्णय क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. हे पण बरोबर आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 2 आणि 3 कारणे काय आहेत, बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 57. लेखात छत्रपती शिवाजी, महाराणा प्रताप व सुभाषचंद्र बोस यांची उदाहरणे देण्यामागचा मूळ हेतू काय. बघा, लेखात जे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि सुभाषचंद्र बोस यांची जी उदाहरणं दिलेली आहेत त्याचा मूळ हेतू काय आहे. तर त्याचा मूळ हेतू काय आहे, तर त्याचा मूळ हेतू आहे की देशातील जनतेमध्ये त्यांचा आदर्श व वीरगाथेची उदाहरणे अस्तित्वात होती व लोक त्यांचा अवलंब करीत होते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 58. तू नाही तर तुझ्या बापाने माझे पाणी खराब केले या वृत्तीचा विहित अर्थ काय असावा. बघा, तू नाही तर तुझ्या बापाने माझे पाणी खराब केले या विहित अर्थ काय असावा. म्हणजेच कोणत्याही वादाचे खापर भारतावर फोडून वाद अस्तित्वात ठेवणे ही चीनची काय होती, वृत्ती आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 59. सारे जग भारत आणि चीन यांच्याकडे लक्ष का ठेवून होते. बघा, सारे जग भारत आणि चीन यांच्यावर लक्ष ठेवून का होते, तर दोन्ही देशाची परराष्ट्र नीती काय आणि वृत्ती काय होती, वेगळी होती. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 60. भारत युधिष्ठिराच्या स्वभावाने वागणारा देश आहे असे लेखात का संबोधले जाते. बघा, भारत युधिष्ठिराच्या स्वभावाने वागणारा देश आहे असे लेखात का संबोधले जाते. तर भारतात स्वतःच्या हक्काचा प्रदेश हवा असून चीनच्या भूमीत त्यास रस नाही. म्हणून काय, तर भारत युधिष्ठिराच्या स्वभावाने वागणारा देश आहे असे काय केलेलं आहे, संबोधलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की संध्या खेत्री या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.